भरलेली वांगी बनवण्यासाठी आधी आपण त्याचा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपलं घरचं जे वाटण असतं खोबऱ्याचं ते आपण मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आधी आपण हळद टाकूया. हळद, धनी हळद आणि लाल तिखट टाकून मिक्स करून घेऊया. त्यानंतर थोडं तेल टाकून ते मिक्स करून घ्या. आता मसाल्याची जी स्टफिंग आहे ती आपण वांग्यामध्ये भरणार आहोत. त्यासाठी वांग्याला आधी 4 डिव्हिजन्समध्ये कट करा आणि अशा प्रकारे मसाला त्यामध्ये भरा. आता इथे मी 4 ते 5 अशी वांगी स्टफ करून घेतलेली आहेत. आता सेकंड स्टेपमध्ये आपल्याला एक पेस्ट बनवायची. त्यामध्ये आपण टोमॅटो, अद्रक, लसूण आणि मिरचीची एक पेस्ट बनवणार आहोत. प्युरी एकदा रेडी झाली किंवा आपण गरम तेलामध्ये जिरा, कढीपत्ता आणि कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपली टोमॅटो प्युरी ॲड करून ती चांगली मिक्स करून घेऊया. त्यानंतर हळद, धनी हळद आणि तिखट मसाले टाकून चांगलं मिक्स करून घ्या. त्यानंतर आपले जे स्टफ्ड वांगे आहेत ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. ते चांगले फ्राय करून त्यामध्ये शिजण्यासाठी थोडं पाणी टाकूया. ह्यामध्ये तुम्ही थोडे बटाटे पण ॲड करू शकता. चवीनुसार मीठ टाकून चांगली शिजवून घ्या आणि रेडी आहे आपली